माझं नाव कोमल रवींद्र काळे. मी देहू मधून आहे, देहू पुणे. या वेलनेस फॅमिलीत यायचं कारण एकच होतं की मला पित्त होत होतं, खूप पित्ताचा त्रास होता. तर एक्सरसाइज वगैरे आपला सकस संतुलित आहार घेऊन माझा पित्ताचा त्रास कमी झाला आणि तसंच माझ्या मिस्टरांचे ना शुगर लेवल हाय होती आणि वेट पण जास्त होतं आणि त्यांना बीपीचा त्रास होता आणि युरिक ऍसिड पण वाढलेलं होतं. तर हे सगळं त्यांचं पूर्णपणे गेलेलं आहे आणि त्यांचं मेडिकल रिपोर्ट दाखवलं होतं का शुगर पण आहे. त्यामुळे त्यांच्या हातीला एक तो कायम स्वेलिंग राहायची त्याला आणि केसांमध्ये पण त्यांच्या स्किन प्रॉब्लेम झाला होता. अं, त्यांच्या स्किनला आहे ना असं फोडं टाईप उठलं होतं, ते पण सगळं गेलेलं आहे. खूप छान रिझल्ट आलेला आहे. आम्ही 2 टाइम सकस संतुलित आहार घेतो. यापुढे घेत घेत राहणार. खूप छान असा अमेझिंग रिझल्ट आलेला आहे. हा आमचा पर्सनल रिझल्ट आहे. तुमचा यापेक्षाही छान निघू शकतो. थँक्यू सर. कोमल मॅडम, आपण कुठल्याही डिसीज वरती काही मेडिसिन वगैरे सजेस्ट करत नाही. आता तुमचा जो रिझल्ट आहे, तुमचा किंवा मिस्टरांचा जो रिझल्ट आहे, तो खूप सुंदर आहे. पण त्यांनी कुठली मेडिसिन नाही घेतलेली, तर त्यांनी त्यांची लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट केली. म्हणजे मस्त. बॉडीमध्ये आपण म्हणूया तर त्यांना युरिक ऍसिडचा त्रास होता किंवा आणखीन काहीतरी जे तुम्ही शेअर केले आता प्रॉब्लेम, तर ते बऱ्यापैकी डिसऑर्डर हे कुठेतरी आपली जीवनशैली एक मिस होत असते किंवा चुकत असते. आणि ती करेक्ट केल्यामुळे बाय डिफॉल्ट आपल्या शरीराची काही कमतरता असेल तर ती भरून निघते. आणि ती कमतरता भरून निघल्यानंतर शरीरामध्ये हळूहळू चेंजेस होत जातात. ओके, सो आपल्या इथे कुणीही डॉक्टर नाही. तुमचा आलेला रिझल्ट खूप छान आहे, सरांचा आलेला रिझल्ट खूप छान आहे, त्याच्यासाठी हॅट्स ऑफ आणि सर्व वेलनेस परिवाराकडनं क्लॅपिंग्स आहेत. बट मला सर्वांना हे सांगायचंय, मॅडमने सांगितलं तुमचा रिझल्ट यापेक्षा बेटर असू शकतो आणि वेगळा असू शकतो. ओके, सरांना रिझल्ट यायला कदाचित काही महिने लागले असतील, बाकीच्यांना रिझल्ट यायला काही वर्षही लागू शकतात. फक्त आपल्याला सातत्याने करणं गरजेचं आहे. जसं आता मॅडमने सांगितलं की त्यांनी सकस संतुलित आहार घेतला, जीवनशैली बदलली, रेग्युलर एक्सरसाइज केली आणि त्यामुळे रिझल्ट आलेला आहे. कुठलीही मेडिसिन खाल्ल्यामुळे नाही किंवा असं जगामध्ये कुठलेही अमृत नाही की ते एकदा खाल्ल्यानंतर तुमचे कुठलेही आजार क्लिअर केले जातील किंवा होतील, असं कधी होत नाही. ओके, तर प्रॉपर आपण जीवनशैलीमध्ये बदल केला, आपण एक्सरसाइज रोज केली, जेवण आपण व्यवस्थित ठेवलं, तर शुगर सुद्धा कंट्रोल करता येऊ शकते. ओके, शुगर कधी जात नाही बॉडीमधून. ओके, आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये शुगर आहे. फक्त कोणाच्या बॉडीमध्ये ती प्रमाणात आहे, मेंटेन आहे, कोणाच्या बॉडीमध्ये मेंटेन नाही. हे आपल्या आपण म्हणतो ना डेली रुटीन वरती डिपेंड करतं. कधीही कोणाच्या शरीरातून शुगर जात नाही. शुगर फक्त मेंटेन ठेवू शकतो. ओके, माझ्याही बॉडीमध्ये शुगर आहे. जर माझ्या शरीरात शुगर नसते तर मला वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले असते. ओके, शुगर लेवल डाऊन झाली तरी प्रॉब्लेम होतो, माहिती आहे सर्वांना. शुगर कमी असेल तरी त्रास आहे, शुगर हाय लेवल झाली तरी त्रास आहे. ओके, ती मेंटेन पाहिजे. ब्लड प्रेशर लो झालं तरी पण त्रास होतो, पण ब्लड प्रेशर हाय झालं तरी पण त्रास होतो. म्हणजे ब्लड प्रेशर शरीरामध्ये असतं, ब्लडला प्रेशर असतं, शरीरामध्ये शुगर असते, ती फक्त मेंटेन ठेवावी लागते. आणि ते मेंटेन करणं आपलं काम असतं, आपली जबाबदारी असते. ओके, तो थँक्यू कोमल मॅडम, खूप छान रिझल्ट आहे तुमचा. ऑल द बेस्ट, असेच इम्प्रूव्हमेंट करत राहा आणि तुमच्या सोबतच हेल्प करा. तुम्हाला जो रिझल्ट आलाय कदाचित तू कुणाला तरी शेअर करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे कुणाची तरी लाईफ बदलू शकते. त्यांच्याही बॉडीमध्ये खूप छान चेंजेस येऊ शकतात. ओके.